निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हजारो कोटींचे पॅकेज जाहीर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीही मोठे पॅकेज जाहीर करतील का? नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांना आश्वस्त करतील का? निवडणूक काळात या भागात भरपूर सभा घेतल्या होत्या. आता अडचणीत भेट देऊन शेतकऱ्यांना ठोस मदत करतील का? गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, अहिल्यानगर आदीसह जवळपास 29 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, मका, कांदा, ज्वारी, हळद या पिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त होऊन हतबल झाला आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. जनावरेही दगावले आहेत. तर अतिवृष्टीच्या तडाख्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. या आसमानी संकटाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आता फक्त सरकारकडूनच अपेक्षा आहे. महाराष्ट्र सरकारने अतिशय तोकडी 2200 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. परंतु यातून शेतकऱ्याला ठोस काहीच फायदा होणार नाही. सरकारवर आधीच लाखो कोटींचे कर्ज आहे. कंत्राटदारांचे देणे बाकी आहे. असे असताना सरकार ठोस काही निर्णय घेतील असे वाटत नाही. लोकसभा, विधानसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात भरपूर प्रचार सभा घेतल्या होत्या. अतिवृष्टी झालेल्या भागात तर मोदींची सभा हमखास झाली आहे. मोदींनी निवडणूक काळात भरपूर वेळ काढून प्रचार सभा घेतल्या. तसाच वेळ काढून महाराष्ट्रातील अतिवृष्टी झालेल्या भागांना भेटी देऊन पाहणी करावी, शेतकऱ्यांना आश्वस्त करावे अशी येथील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मोदीजी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भर प्रचार सभांमध्ये जसे पॅकेज जाहीर करतात तसेच भरगच्च पॅकेज महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांसाठीही जाहीर करावे असे शेतकऱ्यांना वाटते. याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना विचारावे की किती कोटींचे पॅकेज जाहीर करू? 10,000 कोटींचे, 25,000 कोटींचे, 30,000 कोटींचे की 50,000 कोटींचे पॅकेज मोदींनी शेतकऱ्यांसाठी नक्कीच जाहीर करावे अशी अपेक्षा. अगदी प्रचारादरम्यान जनतेला विचारतात त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करण्यासाठी विचारावे. मोदीजी निवडणूक म्हटली की हमखास प्रचारासाठी जातातच अशी मोदींची ख्याती आहे. परंतु देशातील काही राज्यांवर संकटे ओढवले की जाणे टाळतात हा विरोधकांचा कायम आरोप आहे. मणिपूर एक वर्षापासून जळत असताना मोदींनी आत्ताच काही दिवसांपूर्वी मणिपूरला भेट देण्यासाठी गेले होते. पंजाबलाही अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले होते, पण तेथेही मोदीजी गेले नाहीत. अशा अनेक ठिकाणी मोदी जाणे टाळतात. निवडणुकीचे प्रचंड मोठे फॅन असणाऱ्या मोदींनी महाराष्ट्रातील या अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी करावे व भरगच्च असे शेतकऱ्यांचे भले करणारे मोठे पॅकेज जाहीर करावे अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्याची अपेक्षा आहे.